लाईट्स, कॅमेरा आणि ॲक्शन म्हणताच डोळ्यांसमोर उभा राहतो सिनेमा। आजपर्यंत तुम्ही अनेक सिनेमे पाहिले असतील। सिनेमा आणि शुक्रवार हे एक गणितच आहे। नवीन सिनेमे हे शुक्रवारीच रिलीज होतात। असे फार कमी सिनेमे आहेत जे शुक्रवारी रिलीज न होता मधल्याच कोणत्या तरी दिवशी रिलीज केले जातात। पण हे सिनेमे सोडले तर बहुतेक सिनेमे हे शुक्रवारीच का रिलीज होतात, असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का? आपल्यापैकी बऱ्याच जणांचं यावर म्हणणं असेल की वीकेंडमुळे असं केलं जातं आणि ते बरोबर देखील आहे। पण या व्यतिरिक्त देखील अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे सिनेमे हे शुक्रवारी रिलीज केले जातात। याची सुरुवात ही ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या काळापासून झाली आहे। देशात चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा अनोखा पॅटर्न 1940च्या दशकात सुरू झाला आणि तोही हॉलिवूडमुळे। हॉलिवूडमध्ये सुरू असणारा शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड भारतातही हळूहळू लोकप्रिय होऊ लागला आणि तो फॉलोही झाला। तुम्हाला मुघल ए आझम मूवी आठवतोय का? तोही चित्रपट शुक्रवारीच रिलीज झाला होता आणि प्रचंड गाजला देखील होता। तेव्हापासून हा दिवस चित्रपटांसाठी लकी असल्याचं मानत शुक्रवारच रिलीजसाठी ओळखला जाऊ लागला। याशिवाय चित्रपट निर्मात्यांनी शुक्रवार निवडण्याचं एक मोठं कारण म्हणजे हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो। असं मानलं जातं की शुक्रवारी सुरू केलेलं काम संपत्ती आणि यश देतं, म्हणूनच चित्रपट निर्मात्यांनी या दिवसाची निवड केली। याशिवाय शुक्रवार म्हणजे आठवड्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस। यानंतर शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या म्हणजेच फॅमिली टाइम। त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याचं हे एक व्यावहारिक कारण ठरलं। हल्ली मात्र सण किंवा राष्ट्रीय सुट्टीच्या आसपास चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड फॉलो केला जातो, जसं की दिवाळी, ईद किंवा ख्रिसमसच्या दिवशी किंवा त्याच्या आसपासच्या वेळेस प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात। मात्र जर आपण सर्वसाधारण रिलीज बद्दल बोलायचं झाल्यास बॉलिवूडमध्ये आजही शुक्रवारलाच प्राधान्य दिलं जातं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडत्या चित्रपटाचं नाव कळवायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करा।